जर आपण गणित ॲनिमेशनने सोडवलं किती मजा येते ना. प्रश्न बघा कसा आहे. प्रश्न आहे 10 अधिक 13 अधिक 16 अधिक 19 अधिक डॉट 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 करत 100 पदांपर्यंत जायचं आहे. आता हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न ॲरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजेच अंकगणितीय श्रेणीचा आहे. आता याच्यामध्ये पहिलं पद कोणतं आहे? पहिलं पद आहे 10, त्याला आपण म्हणतो ए. नंतर प्रत्येक पदांमधला फरक कितीचा आहे? फरक म्हणजे डिफरन्स, ज्याला आपण डी म्हणतो, तो आहे 3. आणि एकूण किती पद आहेत? तर एकूण पद आहेत 100, ज्याला आपण म्हणतो एन, म्हणजे एन बरोबर 100. याचा अर्थ काय झाला? ए बरोबर 10, डी बरोबर 3 आणि एन बरोबर 100. आता यांची आपल्याला बेरीज करायची आहे, तर बेरीजचा एक फॉर्म्युला आहे, त्याला आपण एस एन म्हणतो. एस म्हणजे समेशन. एस एन बरोबर n/2 कंसामध्ये 2a प्लस n-1 इंटू डी. आता याच्यामध्ये ए, डी आणि एन याच्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. तर आता एस एन, एस 100 बरोबर, एनच्या जागी मी 100 ठेवलं, बरोबर n/2 म्हणजेच 100/2, नंतर कंस दिला 2a. आता 2a, ए किती आहे? ए आहे 10. मग आता 2a म्हणजे दुप्पट, 2a च्या जागी आपण लिहिणार 20 अधिक n-1. आता n-1, n आहे 100, 100 वजा आहे किती येतं? 99 गुणिले 3, कंस पूर्ण झाला. आता 100/2 ते किती येणार? 50, त्याला कंसाच्या बाहेर लिहिलं. आता कंसामध्ये 20 अधिक 99 गुणिले 3, ते आधी आपल्याला करावं लागणार, कारण बॉडमासचा नियम आहे, आधी गुणाकार करावा लागतो. मग 99 गुणिले 3 ते किती येणार? 297. आता कंसाच्या बाहेर 100/2 म्हणजे 50, नंतर कंसात 20 अधिक 99 गुणिले 3 ते येतात 297, 297 अधिक 20 ते येतात 317. आता शेवटी आपलं उत्तर येणार 50 गुणिले 317, ज्याचं उत्तर येतं 15,850. बघा ना, किती मस्त प्रश्न होता आणि ॲनिमेशनच्या साहाय्याने प्रश्न सोडवल्यावर तो किती छान प्रकारे सुटतो आणि विद्यार्थ्यांना छान प्रकारे कळतो सुद्धा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.